सरकार मनोज जरांगे पाटलांना घाबरलं आहे का? मराठा आंदोलनाच्या मार्गात सरकार अडथळे निर्माण करू पाहतंय का? तर मुंबईत पुन्हा एकदा मराठा आंदोलनाची चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची हाक देत आहेत आणि गरज पडली तर मुंबईत धडक देण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. पण यावेळी जरांगे मुंबईत येण्याआधीच सरकारनं आझाद मैदानाभोवती नियमांचं एक वेगळंच कुंपण उभं केलंय. ज्या आझाद मैदानावर काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती, त्याच मैदानावर आता आंदोलनासाठी संख्या, वेळ, दिवस आणि आंदोलनाच्या पद्धतीवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतोय, सरकार खरंच मुंबईची व्यवस्था सांभाळण्यासाठी हे नियम करतंय की जरांगे यांच्या आंदोलनाची ताकद मर्यादित करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू होणार असून ते आंतरवाली सराटीत होणार की मुंबईत, याबाबत सध्या संभ्रम आहे. मात्र मुंबईची शक्यता लक्षात घेऊन मराठा समन्वयकांनी आझाद मैदानाची पाहणी केली. आंदोलन मुंबईत झालं तर स्टेज कुठे उभारणार, आंदोलक कुठे बसणार, किती लोकांची व्यवस्था होऊ शकते याचा अंदाज या पाहणी दरम्यान घेण्यात आला होता. आणि इकडे मराठा समन्वयक मैदानाची पाहणी करत असताना सरकारनं आपली तयारी सुरू केली आहे. गृह विभागानं मुंबईतल्या आंदोलनांसाठी नवे नियम लागू केलेत. आता दक्षिण मुंबईत आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी मोर्चा, धरणं किंवा सभा घेता येणार नाही. म्हणजे रस्त्यावरून मोठा मोर्चा काढत मुंबईच्या मध्यवर्ती भागात शक्ती प्रदर्शन करण्याऐवजी आंदोलकांना थेट आझाद मैदानातच जमावं लागणार आहे. पण फक्त जागाच ठरवून सरकार थांबलेलं नाहीये, तर आझाद मैदानावर सुद्धा आंदोलनासाठी अनेक अटी घालण्यात आल्यात. आंदोलन फक्त एकाच दिवसासाठी करता येईल आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी घ्यावी लागेल. एका वेळी जास्तीत जास्त 5,000 आंदोलकांनाच मैदानात परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी किमान 7 दिवस आधी पोलिसांकडे परवानगी मागावी लागेल. शनिवार, रविवार किंवा सरकारी सुट्टीच्या दिवशी हे आंदोलन करायला परवानगी नसेल. आता इथेच खरी अडचण निर्माण होऊ शकते, कारण आंदोलन म्हणजे काही फक्त एका तासाचं किंवा एका दिवसाचं शक्ती प्रदर्शन नसतं, तर मागणी मान्य होईपर्यंत ठिय्या देण्याची रणनीती असते. मात्र आता बेमुदत ठिय्या आंदोलन करता येणार नाही. तंबू, मंडप उभारता येणार नाही. जड वाहनं, ट्रॅक्टर किंवा प्राणी हे आंदोलनाच्या ठिकाणी आणण्यासही बंदी केली आहे. लाऊडस्पीकरसाठी सुद्धा परवानगी आवश्यक असेल. झेंड्याचा आकार सुद्धा ठरवून देण्यात आलाय. शिवाय लाठ्या, तलवारी, भाले, बंदुका किंवा इतर घातक वस्तू बाळगण्याला सुद्धा मनाई करून भडकाऊ भाषण करायला सुद्धा कारवाईचा इशारा दिलाय. सरकारच्या बाजूने पाहिलं तर यामागचं कारण स्पष्ट आहे. मागच्या आंदोलनाच्या वेळी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती, वाहतुकीवर परिणाम झाला आणि शहराच्या दैनंदिन व्यवस्थेवर सुद्धा त्याचा ताण आला होता. त्यामुळे यावेळी अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी हे नियम केल्याचं प्रशासन सांगतंय. पण राजकारणात वेळ आणि परिस्थिती खूप काही सांगून जाते. जरांगे पाटील 29 ऑगस्टला आंदोलन करणार आहे, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा केली आहे. म्हणजे पुढचे काही दिवस मुंबईसाठी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असणार आहेत. त्यामुळे सरकारनं आधीच खबरदारी घेतल्याचं दिसतंय. मात्र या सगळ्यात सर्वात मोठा परिणाम म्हणजे जरांगे यांच्या आंदोलनाच्या स्वरूपावर होऊ शकतो. समजा मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईत आला तर 5,000ची मर्यादा कशी पाळली जाणार? मैदानात जागा मिळाली नाही तर उर्वरित लोक कुठे जाणार? आणि आंदोलन एका दिवसापुरतच मर्यादित असेल तर जरांगे आपला दबाव कसा कायम ठेवणार? हे प्रश्न आता महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे एकीकडे सरकार म्हणतं की हे नियम मुंबईची शिस्त आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलनाच्या समर्थकांकडून हे निर्बंध आंदोलनाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होण्याची शक्यता आहे. म्हणजे आझाद मैदान हे फक्त आंदोलनाचं ठिकाण राहिलेलं नाहीये, तर आता सरकार आणि आंदोलकांच्या भूमिकेची कसोटी पाहणारं मैदान ठरणार आहे. आता सगळ्यांच्या नजरा 29 ऑगस्ट कडे लागल्या आहेत. जरांगे पाटील आंतरवालीतून आंदोलन सुरू करतात की मुंबईची वाट धरतात? मुंबईत आले तर या कडक नियमांचं पालन कसं करतात आणि सरकार त्यावर काय भूमिका घेतं, यावर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कारण यावेळी लढाई फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीची नाही, तर मुंबईत आंदोलन किती मोठं, किती काळ आणि कोणत्या पद्धतीनं होणार याची सुद्धा असणार आहे. आणि यावर मराठा आंदोलक काय भूमिका घेणार याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.